जय महाराष्ट्र मित्रांनो, कसेच सर्वजण मित्रांनो. हा ब्लॉगला सुरुवात केली आपल्या कुरनूर धरणावरून. हे आहे कुरनूर धरण. हे बघा पाणी असं आहे आणि आपलं गाव हो का इथं गाव आहे, इथं गाव आहे आणि खूप भारी वातावरण असतं. मी रोज संध्याकाळी इथं येतो, निवांत असतो, भारी वाटतं मनाला. रोज संध्याकाळी इथं येत असतो आणि बसत असतो. तर मित्रांनो मी आज चाललोय बघा सोलापूरला. थोडंसं काम आहे, आपल्या गाडीचं मडगार राहिले टाकायचं, इथं काय मिळत नाही अक्कलकोटला, म्हणून सोलापूरला चाललोय. आणि दुसरी गोष्ट थोडंसं काम आहे ते पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. तिथलं सगळं वातावरण, सोलापूर सिटी पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. सगळं मी सोलापूर दाखवणारच आहे आणि तिथं गेल्यानंतर आणखीन एका ठिकाणी जायचं आहे, पण ते फिक्स नाही, पण तुम्हाला मी दाखवेलच. तर इकडं बघा, हे धरणाचा पाठीमागचा भाग आहे. इकडं पाठीमागं पाणी जातं का मित्रांनो, कसं काय खतरनाक आहे का नाही. खूप भारी वातावरण असं, संध्याकाळी एवढं गार हवा लागते नाही तर लय मस्त वाटतं मला. तर चला आता आपण निघूया सोलापूरसाठी. हे बघा मित्रांनो, माझ्या कसं कुत्रं पळतंय. ह्याचा मालक कोण आहे काय समजलं मला, पण माझ्याच मागं पळतंय. सांगू नको रे बाबा. काय सर सर ए अरे काय, अरे मी मालक नाही का तुझा मालक कुठे आहे? हो कुठे मालक तुझा? जाऊ का मग मी, जाऊ का? चाललो हो का आता, जाऊ का? ह्याला ह्याचा मालक मी नाही, पण का पळतोय माझ्यासोबत मला काय समजलं बघा मित्रांनो. लय वेळ झालं मागं पळतोय माझ्या. कुठे गेला? आणि थांबलो की थांबतोय. काय काय जाऊ का? मित्रांनो मी गावापासून कमीत कमी 25 किलोमीटर आलो असेल सोलापूरसाठी, पण ही आत्ता मागं लागलं. ही कुठल्या गावातले काय माहिती नाही, पण माझ्यापासून हल्लं नाहीच. काय मी आलोय सोलापूरमध्ये बहुरूपीच्या दुकानामध्ये. बहुरूपीच्या दुकानामध्ये मी काही 4 विग घेतल्यात, अशा विग घेतल्यात 4. आता सोलो व्हिडिओ बनवणार आहे, नवरा बायकोचे कॉमेडी व्हिडिओ बनवणार आहे. तर इकडं आहे दुकान,
आणि इथून थोडंसं आणखीन काम आहे आपल्याला, तिकडं पण जायचंय. जाता जाता अक्कलकोटमध्ये लाईट बोर्डात पण जायचंय. तर फायनली मित्रांनो वीक घेतल्यात. आता गाडीला आपलं एक मरघट टाकायचंय. आलोय बघा मित्रांनो मडगार्ड टाकायला इथं. पण मडगार्ड इथं पण मिळलं नाही. बघू नाही मिळवले राड आहे अजून. तर मित्रांनो MSCBतले तर काम आता झाले पूर्णपणे. तरी पण उद्या अक्कलकोटला मला परत आणखीन एकदा यावं लागणार आहे. तर आता मी जातो घरी, खूप थकलो. उद्या सकाळी आणखीन यायचं आहे अक्कलकोटला. तर आता आपण निघूयात घरी. तर कसे आहेत मित्रांनो, रात्रीच्या 1 वाजता व्लॉग शूट करतोय. झोपलो होतो लवकरच झोपलो होतो. 10:30-11 वाजता झोपलो होतो. आपल्या ऊसाला पाणी चालू आहे. इकडं बोर चालू केला येऊन 11 वाजताच. मित्रांनो ही पाणी जे आहे ते बोरचं आहे. आपल्या बोरला खूप भारी पाणी मित्रांनो. नशीब, कष्ट, आई वडिलांचं कष्ट ह्याच्यामध्ये मित्रांनो. त्यांनी खूप कष्ट केले, त्यांच्यामुळं त्यांच्या नशिबी पाणी खूप चांगलं लागले आपल्या बोरला. आणि त्यांचं नशीब म्हणजे मीच तर आहेच, पण त्यांनी खूप कष्ट केलेले, त्याच्यामुळं त्यांच्या कष्टाला ते फळ आहे. वडिलांनी खोरं कुठं ठेवलंय काय सापडलं नाही, त्यामुळं दार ही हाताने मोडायची वेळ आली बघा. पण असो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्लॉग आता मी इथंच थांबवतो, कारण दार काय देता येत नाही. उद्या व्हिडिओ नव्हता सकाळी सकाळी टाकायला, म्हणून मला असा विचार केला की आज रात्री एडिट करायचा आणि सकाळ सकाळ लवकर पोस्ट करायचा. कारण काल नाही ब्लॉग टाकला मी, त्याच्यामुळे म्हणलं आज सकाळी लवकर तरी ब्लॉग टाकावा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो, कमेंट करा. थांबवतो इथंच ब्लॉग मी. ओके, भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये उद्या. चला बाय बाय. जय महाराष्ट्र, जय शिवराय.